नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ज्ञाना शेतीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी अंकुश बर्डे, MSc कृषी झालेलं आहे 90ला. महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी नोकरी करून जवळपास महाराष्ट्रात जेवढी काय संत्र्यापासून भातापर्यंत जेवढी काय फळपिकं असतील, ऊसासारखं नगदी पिकं असेल किंवा इतर जी पिकं आहेत त्याच्यामध्ये त्या भागात काम केल्यामुळं थोडा बहुत अनुभव आलेला आहे आणि या अनुभवाचा आणि केलेल्या अभ्यासाचा लोकांना काहीतरी फायदा व्हावा यासाठी ज्ञाना शेतीच्या माध्यमातून आपण व्हिडिओ करतो. त्या व्हिडिओच्या खाली एक लिंक देतो. त्या लिंक ओपन केली तर आपल्याला त्या पिकाचं PDF म्हणजे सविस्तर माहिती, ती माहिती कशाच्या आधारे करतो आपण, जे वेगवेगळे कृषी विद्यापीठं, कृषी संशोधन केंद्र आहेत आणि त्यांनी काय संशोधित केलेलं तंत्रज्ञान आहे, त्यासोबत विविध प्रगतशील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी काय त्या पिकावर काम करून नवनवीन काय गोष्टी केलेल्या आहेत, ज्या अनुभवसिद्ध आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा उपद्व्याप आहे. तर आज आपण पुन्हा एकदा मेथीच्या पिकाचा व्हिडिओ करत आहे. तर मनोजजी, आपली जरा ओळख करून द्या. नमस्ते, मी मनोज भागवत, शिक्रापूरमधून. कसं आहे की मला शेतीची आवड आहे आणि त्याच्यातलंच ऊस शेती करतो आपण. पण बऱ्याचदा काय होतं की पालेभाज्या जो म्हणतो ना, शॉर्ट पिरियडमध्ये पालेभाज्या केल्यानंतर शेतकऱ्याला एक आर्थिक सपोर्ट चांगला मिळतो. म्हणून 4-5 एकर आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये पालेभाज्या कंटिन्यू करतो. दर वर्षभर जवळपास आपण पालेभाज्या, धना आणि मेथी असा. मित्रांनो, हे जे मेथी असेल किंवा कोथिंबीर असेल, ह्या पिकाचा जर विचार केला तर हे महिन्याभराचं पीक आहे आणि थोडी बहुत मेहनत घेतली, लागली लाट, बाजारभाव साधला तर बऱ्यापैकी आपल्या महिन्याचा किंवा पुढच्या पिकाचा खर्च निघतो. त्यामुळे हे अत्यंत कमी कालावधीचं, कमी उत्पादन खर्चाचं, कमी वेळेत येणारं आणि जर बाजारभावात साथ दिला तर नक्की पैसे करणारं पीक आहे. तशी मेथीची लागवड आपल्याकडं गुजरात असेल किंवा आपल्या राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुणे, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, सोलापूर इत्यादी परिसरामध्ये शहराच्या बाजूला जे काही 2 तासात 3 तासामध्ये ही ताजी भाजी शहराच्या ग्राहकापर्यंत पोहोचेल अशा ठिकाणचे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात मेथीचं पीक घेतात. आता हा जो हंगाम आहे, तो हा हंगाम निवडायचं काय कारण तुमचं? हे मुळात म्हणजे काय होतं की मेथीला बारमाही मेथी घेतली जाते, बरोबर. ओके. पण हिवाळी पिरियड हा जो हंगाम आहे तो हा सगळ्यात पोषक वाढीसाठी म्हणजे तुम्ही येत ना की पेरणी करा आणि निश्चिंत राहा. म्हणजे मेथीचं पीक असे की पेरणी केल्यानंतर शाश्वती नसती. इतर म्हणजे उन्हाळी पावसाळीमध्ये तिला मर रोगाचा प्रादुर्भाव असतो. जमिनीतून थोडीशी हीट तयार झाली किंवा पाण्याची वाफ झाली की मेथी बसणार, हे निश्चित असतं. मग हिवाळी पिरियडमध्ये काय होतं, दिवसा थोडीशी थंडी आणि रात्रीची थंडी, याच्यामध्ये हे पीक इतकं छानपैकी येतं की उत्पादन सगळ्यात जर जास्त असेल तर हिवाळी पिरियडमध्ये. तसं हे पीक समशीतोष्ण वातावरणामधलं आहे आणि आपण जसं म्हणता, परंतु ह्याचा बाजारभाव जर सगळ्यात जास्त जर कालावधी बघितला तर कधी असतो? याचा जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे थोडक्यात की येत ना शाळा सुरू असल्या पाहिजे. मेस त्याचं काय कारण आहे सांगता येईल? मेस सुरू असल्या पाहिजे, कारण का मेथी ही डब्याची भाजी म्हणतो आपण, बरोबर. त्या डब्याची भाजी म्हणजे मेसमध्ये आणि तुमची घरगुती सगळ्यात मोठं जे काही लेडीज आहेत ते त्यांना सहज सिंपल आहे की बाबा पडदेशी केली आणि दिली. याच्यामध्ये असं पण आहे की ज्यावेळेस मेथी किंवा हे जे कोबी, फ्लावर, मेथी हे जी छोटी पिकं आहेत, ज्यावेळेस कुठंतरी अतिवृष्टी होती, कुठंतरी पाण्याचं दुर्भिक्ष होतं, दुष्काळ पडतो, अशा वेळेसच ह्याला जास्त बाजार मिळतो. कारण काय माहिती आहे का, जर आता पारंपरिक पट्टा जसं म्हणलं मी तुम्हाला, नाशिकपासून पुणे आणि सांगली, सातारा या भागामध्ये जर जास्त अतिवृष्टी झाली, पाऊस झाला आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या परिसरात जर पाऊस कमी असेल तर तिथली मेथी येते आणि मग ती भाव खाऊन जाते किंवा त्याला भाव मिळतो. बरोबर. असंच ह्या छोट्या पिकाचं असते. आता हे क्षेत्र किती आहे मेथीचं? 1 एकर आहे. बरं. मग याच्यात लागवडीपूर्वी काय केलंय, जमीन कशी आहे थोडी सांगा. आपण काय करतो, मेथीला 25 ते 30 दिवसातलं पीक आहे. मग याच्यामध्ये गवत उगवण्याचं प्रमाण राहतं पहिल्या 25 ते 30 दिवसामध्ये. जर तणनाशक जर वापरलं तर तणनाशकाचा साईड इफेक्ट जो आहेत ना मेथीच्या उगवणीला होतो. आपण काय करतो, सरळ रान जे आहेत ना काकरून आणि रोटून घ्यायचं. जास्त भुसभुशीत रान काय मेथीला चालत नाही. बरोबर. मग आपण रोटारल्यानंतर आपण काय करतो, पेरणीच्याच टायमिंगला म्हणजे सुरुवातीला काय करायचं, हे रेन पाईप हातरून घ्यायचं, याचं गवत उगवून घ्यायचं. बरोबर. ओके. एक 8-10 दिवस नंतर भिजवल्यानंतर गवत उगतं पूर्ण 10 दिवसात, 12 दिवसात. आणि मग 12 दिवसानंतर परत रेन पाईप गुंडाळून ठेवायचे कडला, पुन्हा मशागत नाही. मग पेरणीच्या टायमिंगला जो आपला जो काकर असतो, पेरणी तर त्या टायमिंगला काय होतं की बी, खत आणि पेरणी एकाच वेळेस होते. मग एकाच वेळ झाल्यानंतर मागं फास असते, त्या फासाने काय होतं, जे उगवलेलं जे गवत असतं ना ते पूर्ण आपोआप निघून जातं. 2 दिवस ताण द्यायचा, त्यानंतर पाणी दिलं, परत रेन पाईप हातरायचे, पाणी द्यायचं.
बरं बरं. मग आता त्यावेळेस सुरुवातीला काय असतं की ह्याला 25 ते 30 दिवसातलं पीक म्हणजे सगळ्यात लवकरात लवकर मिळणार अवेलेबल फॉर्ममध्ये खत असेल तर 24-24. बरोबर. दुसरं खत काय लागू होत नाही. 24-24 पेरणीच्या टायमिंगला एकरी 1 पोतं म्हणजे थोडक्यात 1 ते 1.5 पोतं म्हणजे 50 ते 60 किलोपर्यंत आपण 20-20-0-13 पण चालेल. बेस्ट सगळ्यात म्हणतो 24-24 रिझल्ट चांगले आहे. सगळे ते दोन्हीच वापरतात मेथी हा आणि 1 ते 1.5 पोतं वापरतात. 1 ते 1.5 पोतं असतं. आता काही लोक तुमच्यासारखं असं बी म्हणजे तणाचं बी उतरल्यावर करण्यापेक्षा काही लोक तणनाशक मारतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा गोल किंवा टर्गा पण चालतंय. समजा पेरल्या गोल मारायचं आणि त्याच्यानंतर समजा असेल तर टर्गा आपल्याला 15 दिवसात 3 आठवड्यांनी मारतात. तर त्याचा काय अनुभव आहे? नाही, मुळात म्हणजे गोलचं सुरुवातीला जर का तुम्हाला सांगतो काय होतं की बी आपण पेरलं आणि पाणी दिलं तर सुरुवातीच्या टायमिंगला ओल असते आणि त्या ओलीतून जर का तुम्हाला तणनाशक फवारायचं जर म्हणलं ना गोल तर ओलीतच मारायला लागतं. बरोबर. तर त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं चिखलात पाय जाणं बिणं हा जो प्रकार असतो तिथं पुन्हा तण राहतच, उगवतच. तिथं तण तर उगवतच म्हणजे तो डिस्टर्बन्स होतो तो एरिया गोलचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं बियाची सुद्धा डेप्थ खूप जाते खाली बघितलंय की ते बियाला पण डिस्टर्ब होतं. बरं. कारण एवढ्या 1 एकर क्षेत्रामधून जवळपास आहेत ना 5 ते 10 गुंठ 5 गुंठ्याचं क्षेत्र जे आहेत ना ते बाधित होतं पायाखाली. बरोबर. त्यामुळे तिथं म्हणावं तसं काय उगवून आता हा वाण कुठला आहे? हा महागणपती म्हणून आहे. कोणत्या कंपनीचा आहे? महागणपती नावानेच मिळतो. बरं. आपण पुणे मार्केट यार्ड मधून ज्यावेळेस आता तसं मेथीमध्ये हत्ती, डायमंड, दीपक, बॉम्बे सुपर, डॉलर, अशोकाची लाल कोर. दीपक आणि डॉलर आणि अशोकाची लाल कोर जास्त मार्केटमध्ये चालते, असा काय अनुभव आहे का? लाल कोरीला थोडंसं डिमांड आहे आणि हा जो आहे लाल कोरीमध्येच येतो. दिसते आपल्याला लाल कोर दिसतेच. आता मार्केटचा ट्रेंड काय चाललेला आहे की पत्ता मोठा पाहिजे, पान मोठं पाहिजे, काडी जाड पाहिजे. मग हा जो आहे महागणपती किंवा डॉलर म्हणतो ना दीपक, त्याचं पान मोठं, लाल कोर आणि काडी जाड म्हणजे त्याचं कॅरेक्टर आहे. आणि बियाचं जे ठोकळा जो असतो ना बियाची जाडी ठोकर आहे, ठोकळ असते. बरं. आता किती बी लागतं मग एका एकराला? साधारणतः 50 ते 60 किलो पर्यंत असतं. जास्त वाटत नाही का? नाही. हां, मेथीची कशी आहे की जर का पेरणी करताना आपण म्हणतो ना की ज्यावेळेस तुमचं बी आपण टाकतो तर नुसतीच काकराने आपण म्हणतो ना पाभारीवरती पेरणी करून जमत नाही. तर त्याच्या आधी आम्ही काय करतो 10 ते 15 किलो म्हणजे 40 किलो पेरणीला टाकतो, परंतु 20 किलो आम्ही तुम्हाला सांगतो हाताने टाकत असतो. हाताने टाकल्यानंतर काय होतं कुठं असा गॅप तयार होत नाही आणि तो शेवटी काय आहे की गड्डीवर पैसा आहे. एका गड्डीला तुम्हाला सांगतो पैसा मिळणार आहे. माझं थोडं वेगळं मत आहे. ऐका, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जर ज्यावेळेस तुम्ही सुधारित पिशवीतलं बियाणं तुम्ही जर गावरान बियाणं जर वापरलं स्थानिक जाती ज्याला म्हणतो आपण किंवा F1, F2, F3 म्हणतो पुढचं, तर त्यावेळेस आपण जर थोडी बियाण्याची उगवण क्षमता तपासली तर आपल्याला अंदाज येतो किती उगवते. उगवण क्षमता तपासणे फार काय अवघड नाही. ॲक्च्युली जर तुम्ही पिशवीतलं बी आणत असेल तर खरंच एवढ्या बियाची गरज आहे का? काही लोक आता अशोकाची लाल कोर किंवा हे जे आहे ते 10 किलो सुद्धा पुरतं म्हणतात. पुरतं असं काय तुमचा अनुभव? नाही. आता एक सांगतो तुम्हाला, हा झाला धन्याचा विषय. जो अशोकाचा विषय आला ना तो धन्यासंदर्भात धन्यामध्ये येतो. 12 ते 14 पर्यंत एकरी बियाणं धन्याचं आणि मेथीचं मात्र असतो. मेथी मात्र तुम्हाला सांगतो कमीत कमी 40 किलो, जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो 60 किलो. आम्ही म्हणतो 30 ते 40 किलो टाकावी असं आमचं म्हणणं आहे. सुधारित जर बॅग मधलं किती लागतंय? आणि बॅग मधलंच 30 ते 40 विषय जो आहेत ना तो बॅग मधलंच. बरं. मग ह्याच्या पेरणीच्या अगोदर तुम्ही काय बीज प्रक्रिया वगैरे करता का? ट्रायकोडर्मा आपण बियाला चोळतो. अजून बेसिक सफिशियंट आहे तेवढंच. काय होतं PSB KMB वगैरे काय नाही. ऍक्च्युली जे आहेत ना नत्र स्थिरीकरण करण्याच्या नॅचरली गाठी असतातच. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मेथीचं जर का 17-18 दिवस जर झाले तोपर्यंत चालूच होत नाही. तर तुम्हाला सांगतो चालूच होत नाही. त्याच्या काय म्हणतो आपण रूट झोन मध्ये गाठी असतात आणि ते ऑटोमॅटिकली नंतर पुढे जो आहेत ना फक्त ट्रायकोडर्माच लावायला पाहिजे असं तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण त्या गाठी तयार होण्या आणि त्याच्यातून नत्र उपलब्ध करून द्यायला वेळ लागतो, तोपर्यंत तुमचं पीक काढणीला पण येतं. आता मग एकंदर ह्याचं जर अर्थशास्त्र जर काढलं आपण पुढे ह्याच्यावर फवारण्या वगैरे काय 1919 सारखी फवारणी करता काय? नाही. बेस मेथीचा असा असतो की नागाळी आणि आळी म्हणजे मेथीला शेंड्यामध्ये आळी ओके सुरुवातीला जाळी करते आणि मग तो बुडक्याच्या पानांवरती पहिलं जे पान असतं त्याला नागाळी असते. त्याच्यावर काय दोन याच्यावरती समजा नागाळीचं जर असेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपण दमन 47 सारखं सपोज असं काही औषध मारू शकतो. आणि राहिला विषय जर का आळीचा असेल तर कोरोजन सारखं औषध जर डायरेक्ट कोरोजन. येस ठीक आहे. कारण सुरुवातीचं कारण काय सांगतो बरोबर, कारण मेथीचं तुम्हाला सांगतो काय म्हणतो आपण बॉटम टू टॉप हा कुठेही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. ग्राहकाच्या हातात गड्डी अशी फ्रेश गेली पाहिजे. तिथं जर तुमची करपलेली असं नागाळीने खाल्लेलं पान असेल जाळीवरती असेल तर ती लोक ऍक्सेप्ट करत नाही त्याला. आणि तुम्ही जे सांगितले होते ते दमनचं आणि हे जे ते एकदम पर्यावरणपूरक कीटकनाशक आहे, त्याच्यामुळे त्याचा रेसिड्यू राहण्याचा फारसा काय संबंध येत नाही.
मग आता एक पुढं काढायला किती दिवसांनी येते, कसं काढता, किती गड्डे होतात, एकराच्या हिशोबाने जरा अर्थशास्त्र. साधारणतः उन्हाळ्यामध्ये जर का आपली जर मेथी जर असेल तर ती 22, 23, 24 दिवसात काढायला येते. ती जर पावसाळ्यामध्ये असेल तर 27व्या दिवशी काढायला येते, जून जुलै ऑगस्ट मध्ये. आणि ही जर हिवाळ्यामध्ये असेल तर 30व्या दिवशी येते. 22 ते 30 दिवस म्हणायचं. बरं, मेथीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला सांगतो, जर आपण त्या टप्प्यात जर काढली नाही तर लगेच फुलं येतात. म्हणजे फुलं यायच्या अगोदर सगळ्यात तुमचं मेथीची काढणी झाली पाहिजे. मग आता 2 टप्प्यात राहतो विषय. एक तर व्यापारी येणार जागेवर, नाही तर आपण काय होतो, गड्डीवरती लेबरला काढायला देणार आणि ती आपण स्वतः मार्केटिंग करायचं. हा 2 आहे. तर आमचं ज्यावेळेस अर्थशास्त्र ज्यावेळेस हे केलं तर 3 ते 4 रुपये म्हणजे कोणत्याही हंगामामध्ये जर बघितलं तर साधारण काढून गड्डी बांधायला 3 ते 4 घेतात. नाही गड्डी बांधायला, काढणं आणि गड्डी बांधणं त्याला 1 रुपया. 1 रुपया. पण जो औषधाचा, खताचा, बियाचा हा सर्वांगीण जर खर्च काढला तर 3 ते 4 रुपये खर्च येतो एका गड्डीला. बरोबर. मग तुमच्या गड्ड्या किती निघतात ओव्हरऑल, साधारणतः तुम्हाला सांगतो एका एकरा जे म्हणतो ना आपण एका किलोला 150 ते 200 पर्यंत निघल्या पाहिजेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर असन किंवा पावसाळ्यामध्ये जर असन तर साधारणतः 100, 125, 150 पर्यंत असतात. त्याच हिवाळ्यामध्ये असन तर 180 ते 200 जातात. 150 ते 200 गड्डी निघते आणि ॲव्हरेज 150 दोरा आपण. 150. आणि मग किती गड्ड्या निघतात, बी किती टाकले त्याच्यावर? आपण बी किती टाकतो? 40 किलो बी दोरा. 40 किलो जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो 6000 6000 गड्डी निघते. बरोबर. आणि सगळा मिळून गड्डी वाईज जर खर्च काढला तर तो किती, 3 का 4 रुपये? 3 रुपये ते 4 रुपये. मग ते कसं होतं, डिपेंड. समजा जर तुमची जर हंगाम असेल किंवा तुमच्या आळीचं प्रमाण जर असेल त्या हंगामावरती राहतं. म्हणजे एक 17-18 हजार रुपये एकरी खर्च येतो. 20 ते 25 हजारापर्यंत खर्च सगळा मिळून 25,000 रुपये खर्च पासून ते शेवटपर्यंत. आणि सरासरी किती भाव असल्यावर मेथी परवडते? मेथीचा 3 रुपये जर गड्डीला खर्च असेल तर तुम्हाला सांगतो पुढचे जर का 4 रुपये जरी म्हणजे 7 रुपयाला 8 रुपयाला जर गड्डी गेली ना तरी दाम दुप्पट हा पैसा आहे. म्हणजे महिन्याभरात 30 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो बीट मशागत करण्यापासून ते पुढची मशागत पर्यंत म्हणजे तुमचा फड संपेपर्यंत 30 दिवसाचा पिरियड असतो. मग 30 दिवसात आपल्याला जर का रुपया जर मिळत असेल तरी चांगलं आहे. खूप चांगलं. आणि जास्तीत जास्त किती होतात साधारणतः? तुमचा अनुभव काय? जर का आपण वेगळ्या क्लायमेटला घेतलं म्हणजे पावसाळी पिरियडला मेथीचं मरण्याचं प्रमाण जास्त असतं. 2 नंबर ऑक्टोबर हीटमध्ये मेथी येत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे उगवतच तुमची नाही. एप्रिल, मे आणि जून म्हणजे ह्या 3 महिन्यातलं जर बघितलं ना, इव्हन जुलैपर्यंत ह्या जर का पिरियडमध्ये जर मेथी जर काढणी आली तर ती जवळपास 17, 18, 20, 22 ते 30-35 रुपयापर्यंत गड्डी असते. मग अशा वेळेस तुम्हाला सांगतो एकरात तुम्हाला सांगतो 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख सुद्धा होतात. असा आपण पेपरला ऐकतो. काही युट्यूबर पण काहीचे काही अनावश्यक दावे करतात. आता माझा एकच साधा प्रश्न असतो की माझा प्रत्येक वेळेस आग्रह काय असतो की तुम्ही कुठलंही पीक घ्या आणि कुठलाही हंगाम घ्या, तुम्ही बेडवर पीक करा. आता मेथी कोथिंबीरसारखं पेरून पीक करा. पेरताना खत द्या आणि पेरायच्या अगोदर ब्याला ट्रायकोडर्मा लावा. ह्या जर 2-4 गोष्टी जर पाळल्या आणि देताना खत पिरून द्या कुठल्याही पिकाला, पेरणीच्या वेळेसच. राहायला पुढं तुम्हाला गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही राहिलेलं 19-19 सारखं. आता ह्याला काय टॉनिक बिनिक मारता का शेवटी? PGR हा विषय असा आहे की पुढे रेट बघायचा. म्हणजे मेथीचा रेट जो आहे ना दर 2 दिवसाला फ्लक्च्युएशन होतो. आता सध्या फार कमी आहे. आता तुम्हाला सांगतो आमची आता आजच्या ज्या प्लॉटमध्ये आपण उभे तर आता 25वा दिवस आहे आजचा तुम्हाला सांगतो. आणि मला डेडलाईन आहे की 5 दिवसानंतर मला मेथी काढायची आहे. 5 दिवसात येते. पण मी येत ना खूप तानावर धरलेली आहे. म्हणजे मेथीला मी येत ना इतर दिवशी जर का दर 1 दिवसाआड किंवा डेली पाणी देतो त्याच्याऐवजी मी आता सध्या फक्त दर 5 दिवसाला पाणी देतोय. म्हणजे मुद्दामून जाणीवपूर्वक लेट करायचं. मी 30व्याच्या ऐवजी 35व्या दिवशी आपण काढणार. हे एक तंत्र सगळ्या शेतकऱ्यांना माहीत करून घेण्यासाठी, आपल्याला ज्ञानात भर पडण्यासाठी ते सांगतायत. मग त्याच्यामुळे काय होतं की समजा 2 दिवसाला जर आपल्याला रेट चांगला मिळाला, कारण मेथी काढायला नंतर मी थांबू शकत नाही. हा काय कांदा नाहीये, हा बटाटा नाहीये किंवा भोपळा नाहीये, साठवण्याचं काहीच कुठलं नाहीये. आज काढायला जर का फुल दिसलं, पहिलं फुल दिसलं, याचा अर्थ तुमची डेडलाईन आहे की तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ही फळामधून बाहेर गेले पाहिजे. तर मनोजजी, दोन्ही पिकाबद्दल, मेथीबद्दल एक काही नवीन गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि तुम्ही अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करताय, त्यामुळे तुम्हाला शेती परवडण्याची शक्यता राहते. जे लोक कुणाच्या तर दुसऱ्याच्या ऐकण्यावर किंवा कुठल्याही प्रकारचा उत्पादक, विक्रेता याचं जर ऐकून शेती करत असेल तर त्या शेतीचं काहीच खरं नाही. तर मित्रांनो, आपल्यापर्यंत जे काही बाबी पोचवायचे त्या त्यांनी आणि मी बऱ्यापैकी पोचवलेल्या आहेत. मेथीची शेती करताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. खर्च कमी करा, बाजार आपल्या हातात राहणार नाही, तरच शेती परवडू शकते. धन्यवाद. नमस्कार.